रोज रोज भाजीला काय बनवायचे हा प्रश्न तर जवळजवळ सगळ्या बायकांच्या मनामध्ये असतो आणि रोज विचार करतात बायका काय बनवायचं भाजीला. तर ज्यांना भाजीला काही सुचत नाही आणि फटाफट बनवायचे आहे तर अशा टायमाला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. एकदम 10 ते 15 मिनिटामध्ये तयार होते. 5 ते 10 मिनिटामध्ये पण बोलू शकता तुम्ही. तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी एकदा. चला तर मग मी आहे कोमल आणि माझ्या कोमल स्पेशल रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहात सगळेजण? आशा करते की सर्वजण ठीकच असणार. तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सगळ्यांना थँक्यू माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर बघू शकता इथे मी इथे गॅस चालू केलेला आहे, तवा ठेवलेला आहे. तवा छान गरम होलेला आहे. ते शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत. शेंगदाणे असे डाग पडेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे, खरपूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे. बघू शकता अशा पद्धतीने छान भाजून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला कोणाकोणाला माझ्या रेसिपीज आवडतात नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता इथे शेंगदाणे भाजून घेतले, थंड करून घेतले आणि त्याचे असे छिलके काढून घेतले, मी साफ करून घेतले. बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने शेंगदाणे आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचे पावडर बनवायचं आहे याचं शेंगदाण्याचं. तर बघू शकता मी सगळ्या शेंगदाण्याचं पावडर बनवलं, पण अर्ध मी काढून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीचं बनवलेलं आहे मी. जास्त ठोकर पण नाही बनवायचं, म्हणजे मोठं पण नाही बनवायचं, जास्त बारीक बनवायचं आहे. तर बघू शकता इथे मी इथं काढलेलं आहे आणि मिक्सीमध्ये थोडंसं ठेवलेलं आहे. आता मी त्यामध्ये पाणी घालणार आहे. तर तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता. तर बघू शकता मी थोडंसं पाणी घाललेलं आहे. तर मी आता पुन्हा याला मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहे. तर बघू शकता अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे. इथं मिक्सीमध्ये पाणी टाकून फिरवून घ्यायचं आहे, कारण की त्याची छान अशी त्याचा शेंगदाण्याचा ना दूध म्हणजे रस तयार होईल आणि छान असं त्याचं पाणी होईल शेंगदाण्याचं मिक्स करून. तर बघू शकता इथे मी कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम होऊ द्यायची आहे. तेल टाकायचं आहे त्यामध्ये. तर तेल पण अजिबात कमी घातलेलं आहे मी, कमी घातलेलं आहे, जास्त घातलेलं नाही. त्यामध्ये राई जिरा घालायचा आहे, छान तडतडू द्यायचं आहे. तर एकदम अशी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि ना खूप छान लागते. जास्त काय म्हणजे झंझट नाही यामध्ये. तर कधी तुम्ही ऐन टायमाला अशी बनवू शकता आणि खाऊ शकता. तर बघू शकता इथे राई जिरे घातलेलं आहे मी, छान तडतडू द्यायचे आहे. हिंग घालायचं आहे त्यामध्ये, थोडंसं चिमूटभर हिंग घालायचं आहे. हिंग छान असं होऊ द्यायचं आहे. नंतर आपल्याला तर बघू शकता अशा पद्धतीने छान तडतडल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये मी इथे अद्रक आणि लसूणचं कुटून घेतलेलं आहे. एकदम पेस्ट तयार केलेलं नाही, कुटून घेतलेलं आहे उकळीमध्ये मी, हे घातलेलं आहे मी. आणि कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. तर कढीपत्त्याची पानं हे सगळं छान असं तडतडलं की छान आपलं अद्रक लसूण छान भाजलं, आपलं थोडंसं लालसर होईपर्यंत भाजलं की आपण त्यामध्ये आता मसाले घालून घेऊया. मसाले पण काहीही घालायचे नाहीत. तर तुम्हाला जर वाटलं मसाले चांगले झणझणीत बनवायचे असेल तर तुम्ही घालू शकता मसाले, पण ही एकदम सिंपल अशी बनवली ना तरच खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा. हे बघा मिरची पावडर घातलेला आहे मी, मिरची पावडर 1 ते 1.5 चम्मच, हळदी पावडर घातलेला आहे 1 चम्मच. आणि आता मी घालणार आहे यामध्ये अद्रक लसूण मसाला, कांदा लसूण मसाला असतो ना, त्यामध्ये सगळं असतं बघा. तर ते मी एकदम थोडंसं घातलेलं आहे, अर्धा चम्मच पण घातलेला नाही, अर्धा चम्मच पण घातलेला आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचा. जर तुम्ही यामध्ये कोणता मसाला घालायचा असेल तर थोडंसं घालू शकता. मी काळं वाटण पण घालू शकता तुम्ही थोडंसं यामध्ये. आणि जर हीच रेसिपी जर तुम्ही उपवासाला पण ट्राय करू शकता, पण त्यामध्ये मीठ आपलं घालायचं आहे, म्हणजे सेमे मीठ घालायचं आहे आणि यामध्ये मसाले घालायचे नाहीत. बाकी सगळं तुम्ही टाकू शकता, राई पण घालायच्या नाहीत. पण तुम्ही ही उपवासाला पण रेसिपी ट्राय करू शकता. यामध्ये बटाटे घालू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने तर बघू शकता मिक्सरमध्ये केलेला पेस्ट मी यामध्ये टाकलेला आहे. आता याला छान तेल सुटेपर्यंत, असे तरी सुटेपर्यंत आपल्याला छान असं शिजून घ्यायचं आहे, छान भाजू द्यायचं आहे. तर तरी सुटते बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त अशी तरी सुटते. तर अशी तरी सुटेपर्यंत आपल्याला छान शिजू द्यायचं आहे. तर किंवा उपवासाला पण कामी येतं, पण उपवासाला तुम्ही हिरव्या मिरच्या घालून पण करू शकता. उपवासाला काय आपण लसूण अद्रक खात नाही ना, त्यामुळे
नाही टाकायचं, ते स्किप करायचं. पण तुम्ही मिरच्या कापून टाकू शकता आणि जिरेची तर फोडणी देऊ शकता तुम्ही, असं काही नाही, जिरे टाकू शकता उपवासाला. तर बघू शकता अशा पद्धतीने किती छान तरी आलेली आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त असं शेंगदाण्याचा आपला पेस्ट हे किती मस्त असा तयार झालेला आहे. तर बघू शकता किती छान तरी आलेले. आपण आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, पण जास्त पातळ करायचं नाही आहे. बघू शकता तुम्ही, मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट म्हणजे बाजूला थोडंसंच घेतलं आणि बाकीचं साईडला काढून ठेवलेलं होतं, तरी कुशा याच्यामध्ये इतकी सारी बनलेली आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी घालायचं आहे यामध्ये आणि छान अशा उकळ्या काढून घ्यायच्या आहे, 2 ते 3. छान शिजू द्यायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचं ते कूट आपल्याला. बघू शकता अशा पद्धतीने किती मस्त अशी ग्रेव्ही जमलेली आहे. तर ना हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आम्ही तर बनवतो, कधी भाजीला जर काही नाही नसलं ना तर मी ही नक्की रेसिपी ट्राय करतो. तुम्ही पण करता का सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते पण सांगा. तर ही भाकरीसोबत, चपातीबरोबर, भाताबरोबर पण खाऊ शकतो आपण, खूप मस्त लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर बघा अशा पद्धतीने छान अशा आपल्याला उकळ्या काढून घ्यायच्या आहे, 2-3 छान शिजू द्यायचं आहे. तर ही रेसिपी कुणाकुणाला आवडली नक्की कमेंट करून सांगा आणि ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान अशी उकळ्या आलेल्या आहेत. आपण आता इथे गॅस बंद करणार आहोत. गॅस बंद केल्याच्या नंतर आपल्याला बघू शकता तुम्ही किती मस्त अशी तरी आलेली आहे. मी आणि गॅस बंद केलेला नाही आहे, तर तुम्हाला दाखवते मी. तर बघू शकता कोथिंबीर घातलेली आहे मी वरतून. आणि यामध्ये ना खूप मस्त असं शेंगदाण्याचं म्हणजे कच्चं राहू द्यायचं नाही, नाहीतर शेंगदाण्याचा वास येतो. तरी पण इतकी मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही, अशी कढी म्हणायची, शेंगदाण्याची कढी, आमटी म्हणू शकता तुम्ही. तर बघू शकता अशा पद्धतीने खूप मस्त तयार झालेली आहे. किती छान अशी तरी पण आलेली आहे आणि बनवायला पण एकदम झटपट आहे. 10 ते 15 मिनिटामध्ये बनून जाते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. यामध्ये ना सुक्या मिरचीचा तडका दिला ना तरी पण खूप मस्त लागते, खूप मस्त. म्हणजे तडके आपण जेव्हा राई जिरा घातले ना तेव्हाच मिरच्या पण घालायच्या आहेत, तेव्हा खूप मस्त मिरच्याचा असा तडका लागतो आणि खूप मस्त लागते शेंगदाण्याची आमटी कढी. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आवडले तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.